MIDC परिसरातील लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांच्या खिशातील पाकिटांवर आणि गळ्यातील सोन्याच्या चेनवर चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत हात साफ केल्याचे प्रकार उघडकीस आले। एका चोरट्याला काही कार्यकर्त्यांनी चोरी करताना रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। MIDC परिसरातील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये मंगळवारी 4 जूनला शिर्डी आणि नगर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाली। निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी सायंकाळच्या सुमारास मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली। शिर्डीतून शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे आणि नगरमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके हे विजय झाल्याची घोषणा निवडणूक अधिकाऱ्यांनी केल्यावर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष सुरू केला। या गर्दीत काही चोरटेही घुसले। त्यांनी अनेक कार्यकर्त्यांच्या खिशातील पाकिटे गर्दीत चोरली तर अनेकांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन्सही चोरल्या। त्यातील एका चोरट्याला काहींनी चोरी करताना रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। राजेंद्र वसंत शिंदे राहणार पाथर्डी असे या चोरट्याचे नाव आहे। त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी करत त्याची अंगझडती घेतली, मात्र त्याच्याकडे कुठलाही मुद्देमाल सापडला नाही। त्याला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करणार असून पोलीस कोठडीत त्याच्याकडे त्याच्या इतर साथीदारांबाबत माहिती घेणार असल्याचे MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी सांगितले। दरम्यान याबाबत सचिन मोहन शिंदे राहणार सप्रेमळा बोलेगाव फाटा यांनी MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। मतमोजणी केंद्राबाहेर गर्दीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 2.5 तोळे वजनाची सोन्याची चेन आणि अन्य एका जणाची 2 तोळे वजनाची सोन्याची चेन चोरून नेली असल्याचे म्हटले आहे। या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला। ई नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।